वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनियर्स अकॅडमी। आज जे आहे आपण स्टार्ट करतोय आपला नवीन चॅप्टर ज्याचं नाव आहे फंडामेंटल ऑफ अल्टरनेटिंग करंट। आता यामध्ये बघा आपल्याकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पाहतो, जो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पाहतो ते आपल्याकडे डिफरंट टाइप्स ऑफ सप्लायज राहतात। आपल्याकडे दोन टाइपचे म्हणजे कॉमन सप्लाय जे आहे यूज करतो ते एक तुमचा एसी सप्लाय आणि दुसरा आहे तुमचा डीसी सप्लाय। आता जेव्हा हे तुम्ही पाहता अशा वेळेस आपण मोर प्रिफर जे आहे आपण प्रिफरन्स जे आहे सगळ्यात जास्त देतो एसी ला। त्याच्या मागे काही रिझन्स आहे, ते रिझन्स बघा काय आहे की आपण का सगळ्यात जास्त एसी ला यूज करतो। फर्स्ट जे रिझन आहे या ठिकाणी जर रिझन पाहत असेल की व्हाय वी यूज एसी, ठीक आहे, आपण डीसी ला का नाही यूज करत, ठीक आहे। याच्या मागचा रिझन पहा। फर्स्ट रिझन आहे की जे आहे एसी जनरेशन, एसी जनरेशन जे आहे हे पॉसिबल आहे ऍट हायर व्होल्टेज। हे जे आहे हे पॉसिबल आहे ऍट हायर व्होल्टेज। बघा आपल्याला पाहिजे आपण इथे बघतोय की आपल्यासाठी एसी का एवढा इम्पॉर्टंट आहे आणि या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहे की पूर्ण एसी बद्दल की वेव्हफॉर्मचा पूर्ण एनालिसिस करणार आहे। कशी काय वेव्हफॉर्म आली, वेव्हफॉर्मचा इथे जे आहे एसी वेव्हफॉर्म जी आली आहे त्याचा तुम्ही युटिलायझेशन कसा केला, याचे एव्हरेज व्हॅल्यू काय राहतात, याच्या जे आहे आरएमएस व्हॅल्यू काय राहतात, फॉर्म फॅक्टर कसा राहतो, सोबत हार्मोनिक्स बद्दल या ठिकाणी आपण थोडे डिस्कशन करणार आहे। तर याच्या आधी आपण बघून घेऊ की हे सगळं करायचे आपण याच्या आधी इथे एसीच का आपण यूज केला। जर एसीचा पाहिलं तर सगळ्यात पहिले मी म्हणतोय की एसी जे आहे पॉसिबल आहे, जे आहे एसी जनरेशन पॉसिबल आहे ऍट हायर व्होल्टेज। हे मॅक्सिमम पॉसिबल आहे, हे मॅक्सिमम पॉसिबल आहे अप टू 33 केव्ही। जे आहे 33 केव्ही पर्यंतचा व्होल्टेज जे आहे तुम्ही काय करू शकता, इझिली जनरेट करू शकता एसी मध्ये। बट हे जर जनरेट करायचं असेल डीसी मध्ये हे होऊन जाते क्वाइट इम्पॉसिबल। रिझन पहा काय आहे, रिझन आहे की इथे सेकंड जर मी पाहत असेल, जे सेकंड रिझन आहे की एसी जनरेटर हॅज नो कम्युटेटर। जे आहे एसी मध्ये कम्युटेटर नाही राहत, जे डीसी मध्ये राहत। जेव्हा तुम्ही पुढे जाणार जसं आपण मशीन मध्ये जाऊ तुम्हाला मशीन मध्ये कळेल की जी आर्मेचर वाइंडिंग असते डीसी जनरेटरची ही नेहमी राहते रोटेटिंग। डीसी जनरेटरची आर्मेचर वाइंडिंग राहते नेहमी रोटेटिंग आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे रोटेटिंग जरी म्हटलं तरी इथे काय होणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन होणार आहे। इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये तुम्हाला काय नेहमी मिळणार एसी सप्लाय, बट डीसी मध्ये काय तुम्हाला टर्मिनलवर काय पाहिजे, डीसी सप्लाय पाहिजे। यासाठी तुम्ही जे आहे याला म्हणतो आपण मेकॅनिकल रेक्टिफायर। कम्युटेटरला म्हणतो असतो आपण मेकॅनिकल रेक्टिफायर, जो आपण यूज करतो जे आहे आपल्याला टर्मिनलवर प्युअर डीसी मिळालं पाहिजे त्यासाठी। पण ते जर मी पाहत असेल एसी जनरेटरच्या केसमध्ये, एसी जनरेटरच्या केसमध्ये जे आहे तुमचा जो आहे कम्युटेटर काय राहते, सेंट्रल। सोबत याचे काही अजून एक ऍडव्हांटेज बघा की जेव्हा तुम्ही अल्टरनेटिंग हे पाहणार आहे, अल्टरनेटिंग करंट पाहणार आहे और एसी पाहणार आहे, याच्यामध्ये आणखीन ऍडव्हांटेज आहे की याच्यामध्ये एसी मध्ये स्टेप अप अँड स्टेप डाउन पॉसिबल आहे, ठीक आहे। हे करतो आपण विथ द हेल्प ऑफ इथे विथ द हेल्प ऑफ ट्रान्सफॉर्मर। बघा या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची हेल्पनी तुम्ही काय करू शकता, एसी ला काय करू शकता, स्टेप अप करू शकता, सोबत काय करू शकता, स्टेप डाउन ही करू शकता। बट ते जर पाहत असेल डीसी मध्ये, ते जर पाहत असेल डीसी मध्ये जर फॉर दी सेम पॉवर ट्रान्सफॉर्मर काय करते, प्राइमरीला जी पॉवर आहे तीच काय करते, ट्रान्सफर करते सेकंडरीला। फक्त चेंज होते व्होल्टेज आणि करंट, फक्त जे आहे चेंज होते व्होल्टेज आणि करंट। जर स्टेप अप करत असेल तर व्होल्टेज इन्क्रीज होते, करंट डिक्रीज होते। स्टेप डाउन जर करत असेल तर स्टेप डाउन मध्ये तुम्ही बघा की स्टेप डाउन मध्ये काय होते, व्होल्टेज कमी होते, करंट काय होते, जास्त होते। हे पॉसिबल आहे विथ द हेल्प ऑफ ट्रान्सफॉर्मर। बट जर डीसी ची कंडिशन पाहत असेल तर डीसी च्या कंडिशन मध्ये, डीसी मध्ये जेव्हा तुम्ही यूज करणार चॉपर, जेव्हा तुम्ही यूज करणार चॉपर हे यूज केले जाते स्टेप अप आणि स्टेप डाउन साठी डीसी च्या। पण त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही चॉपर यूज करता तेव्हा जी पॉवर आहे ती सेम राहत नाही, जी सेम राहते ती राहते इन केस ऑफ ट्रान्सफॉर्मर।
अजून जर या ठिकाणी पाहत असेल जे आहे इथे जर पहा की एसी वेव्हफॉर्म जी आहे, एसी वेव्हफॉर्म आहे, एसी वेव्हफॉर्म इज easy to differentiate and integrate. easy to differentiate and integrate आता हे काय आहे पॉइंटचं सिग्निफिकन्स पाहून घ्या. मी याला एकदम सिंपल फॉर्म मध्ये लिहितो. एसी ना एसीचं इझिली डिफरन्शिएशन होऊ शकते आणि इंटिग्रेशन होऊ शकते आणि हे डिफरन्शिएशन इथे एक मिनिट इझी टू डिफरन्शिएट अँड इंटिग्रेट आणि हे जे आहे जेव्हा डिफरन्शिएट होणार और इंटिग्रेट होणार त्यानंतर तुम्हाला एसी मिळणार फक्त इथे मिळणार शिफ्टेड. फक्त जे आहे तुम्हाला काय मिळणार शिफ्टेड मिळणार. साइनचे इंटिग्रेशन काय होत असते, साइनचे इंटिग्रेशन होत असते तुमचा कॉस. साइनचे इंटिग्रेशन काय आहे सॉरी साइनचे इंटिग्रेशन मायनस कॉस, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस. हे जे पाहता मायनस कॉस आणि कॉस हे पण काय आहे साइन वेव्हफॉर्म आहे फक्त काय या काय आहे शिफ्टेड आहे. 90 डिग्री ने एकदा ऍडव्हान्स करेल नाही तर काय करेल और इथे काय करणार आहे लॅग करणार. एक तर होणार आहे ऍडव्हान्समेंट और काय होणार आहे या ठिकाणी येणार आहे डिले. म्हणजे इथे एक्झाम्पल पहा काय जर मी एसी वेव्हफॉर्म देतो इंडक्टरला पहा मी एसी वेव्हफॉर्म जे आहे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा कुठल्याही सर्किट पाहता सर्किटसाठी इनपुट करा ते तुमचा व्होल्टेज आहे. सर्किट साठी इनपुट काय तुमचा व्होल्टेज आहे. मी काय दिला एक व्होल्टेज दिला आहे हा एसी व्होल्टेज आहे. मी इथे लिहितो E Am sin ओमेगा t. मी काय केलं इथे एक व्होल्टेज दिला E Em sin ओमेगा t. आता मग इथे काय करंट फ्लो होते, इथे काय होते करंट फ्लो होते. आता हा जो करंट फ्लो होता व्होल्टेज दिल्यावर करंट फ्लो होते तर इथे जर करंट पाहिजे आपल्याला म्हणजे पॅरलल मध्ये व्होल्टेज सेम राहते. जर इथला व्होल्टेज आणि इथला व्होल्टेज काय राहणार आहे सेम राहणार आहे. जर इथे करंट फ्लो होणार तर करंट फ्लो काय राहते आपल्याला माहिती आहे इथे E काय राहते L di/dt. पहा E L di/dt. जर मी याला पाहत असेल करंट काय होणार आहे करंट होणार आहे 1/L इंटिग्रेशन ऑफ E dt. इंटिग्रेशन काय होणार आहे E dt. तुम्ही काय करणार आहे dt ला इकडे आणणार दोन्ही साइडला काय करणार इंटिग्रेट करणार. इकडला I घेऊन जाणार हा 1 बाय जाणार. आता पहा तुम्ही दिला काय तुम्ही दिला साइन, तुम्ही काय दिला साइन दिला. आता करंट बघा होते जर तुम्ही इथे फूट करत असाल हा काय होणार 1/L इंटिग्रेशन मध्ये हे होणार आहे Em sin ओमेगा t जे आहे सध्या मी लिमिट्स नाही देतो आहे अंडरस्टँडिंग साठी आहे. तर इथे बघा साइनचं इंटिग्रेशन काय म्हटलं आपण साइनचं इंटिग्रेशन म्हटलं मायनस कॉस. साइनचं इंटिग्रेशन काय मायनस कॉस. जर मी याला पाहत असेल हे बघा येणार आहे याला जर सॉल्व करा तर हे असं मिळेल तुम्हाला Em/xl. ठीक आहे हा ओमेगाच्या खाली घेऊन जाणार साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस विथ रिस्पेक्ट टू t आहे म्हणून ओमेगा काय इथे खाली येते. हा काय बनणार ओमेगा इनटू l तो काय बनते xl. इथे काय बनला मायनस कॉस ओमेगा t. आता पहा मायनस कॉस ओमेगा t काय जर इथे बघा तर मायनस कॉस ओमेगा t पहा काय आहे जर गेला तुम्ही बघत असाल प्रॉपरली तर इथे बघा इथे जे आहे साइन वेव्हफॉर्म मी ड्रॉ करतो साइन ओमेगा t. पहा साइन ओमेगा t ड्रॉ करतात ही वेव्हफॉर्म निघणार आहे अशी. ही वेव्हफॉर्म काय निघणार अशी निघणार आहे. जर मला कॉस बघायचा असेल तर कॉस पहा कसा राहतो कॉस राहतो माझा कॉस ची जर वेव्हफॉर्म पाहिजे तर कॉस ची वेव्हफॉर्म राहते अशी जी आहे ही आधी सुरू होते ही राहते अशी. इथे काय राहते 0 वर मॅक्सिमम राहते आणि 90 डिग्री वर काय राहते ही राहते 0. या ठिकाणी जर पाहत असेल हे आहे 0 हे आहे 90 डिग्री हे आहे 180 डिग्री हे आहे तुमचा 360 डिग्री. पहा काय झाला मायनस कॉस झाला. मायनस कॉस झाला म्हणजे ही काय ही वेव्हफॉर्म काय येणार आहे खाली येणार आहे. म्हणजे काय मला याला मायनस साइन जर लावले त्याचे मॅग्नीट्यूड काय होणार चेंज होऊन जाणार. हे बनेल अशी हे काय बनेल अशी. पहा काय करतोय मायनस कॉस आहे ना मी काय करतो जर या मायनस कॉसला काय केलं मी काय करतो पहा याला काय करतो याला आणतो मी आधी याला काय आणतो मी आधी आणतो. याला कॉसला काय केलं कॉसला बघा कॉसला करतो आहे आधी म्हणजे इथे ही जी वेव्हफॉर्म आहे ही बनणार आहे तुमची या ठिकाणी जर याला पाहत असेल ही वेव्हफॉर्म म्हणजे तुमची अशी आधी आणलं म्हणजे काय याला काय केलं याला इकडे आणलं याला काय केलं इकडे आणलं. तुम्ही काय केलं आधी केलं और याला तुम्ही असं नाही करू शकता याला चेंज पहा कसं करू शकता याला तुम्ही डिले देऊ शकता. हे असं केलं
या ठिकाणी पहा हे जे आहे डिले किंवा ऍडव्हान्समेंट दिला हे तुम्हाला साइन वेव्हफॉर्म सारखंच दिसणार. जर तुम्ही डिले द्या और तुम्ही काय द्या ऍडव्हान्समेंट द्या, तुम्हाला काय दिसणार आहे, हे दिसणार आहे साइन वेव्हफॉर्म सारखं. तुम्ही इंटिग्रेट करा और डिफरन्शिएट करा. पहा साइन वेव्हफॉर्मचं इंटिग्रेट केलं तर तुम्हाला मायनस कॉस मिळाला, ही मिळाली. जर तुम्ही या ठिकाणी डिफरन्शिएट केलं तर साइनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस, तुम्हाला काय होणार हीच वेव्हफॉर्म मिळणार. आता ही वेव्हफॉर्म काय आहे, फक्त काय ही वेव्हफॉर्म कधी आधी आली, ही वेव्हफॉर्म काय आहे तुमची काय आधी आली आहे साइन. ही जी आहे ही काय आली तुमची वेव्हफॉर्म मध्ये साइनसॉइडल होती, फक्त याला काय दिलं तुम्ही, काय दिलं एक ऍडव्हान्समेंट दिला और काय दिला तुम्ही डिले दिला. हे ऍडव्हान्समेंट आणि डिले काय राहते, कसा देतो, या मायनस कॉसला कसं काय तुम्ही, या मायनस कॉसला कसं काय तुम्ही इथे लिहिता em upon xl sin of omega t, sin of omega t minus 90 डिग्री. हे तुम्हाला कळेल की हे कसं राहते, हे कसं झालं. या ठिकाणी याला बघा एक साधा कंपॅरिझन मध्ये सांगतात. याच्या ठिकाणी बघा कॉस ची वेव्हफॉर्म कशी होती, कॉस ची वेव्हफॉर्म होती ही, आपण काय केलं तर कॉस ची वेव्हफॉर्म आणली होती आहे. पुढे जाऊन बघू याला कशी राहते, पण या ठिकाणी शॉर्ट मध्ये सांगतो. मला काय आला इथे आला मायनस कॉस आला, मायनस कॉस आला. मायनस कॉस म्हणजे काय आला, हा आला इथून खालून आला. मला काय म्हणायचं, या वेव्हफॉर्मला काय करायचं, या वेव्हफॉर्मला बघा काय आहे साइन वेव्हफॉर्मला काय करायचं आहे, मला तर याच्यासारखं बनवायचं. हे निगेटिव्ह आहे ना, हे काय आहे निगेटिव्ह आहे. तर मी पण काय करतो, याला काय देतो डिले देतो, याला काय देतो डिले देतो. ही वेव्हफॉर्म अशी राहणार आधीपासून. याला जर डिले दिला तर याला डिले देणं म्हणजे काय, डिले म्हणजे काय, याला नंतर स्टार्ट करतो. इथे हे जे आहे ही वेव्हफॉर्म इथे या ठिकाणी ही आहे -90 डिग्री. -90 वर काय येणार आहे, निगेटिव्ह पीक येणार. जर निगेटिव्ह पीक येणार आहे, जर याला थोडासा डिले दिला म्हणजे याला काय केलं नंतर चालू केला, तर हे वेव्हफॉर्म काय होणार आहे, ही वेव्हफॉर्म चालू होणार अशी. जी वेव्हफॉर्म तुम्हाला दिसते ही मायनस कॉस सारखी, हा आला तुमचा डिले. पुढे जाऊ, पुढे मध्ये मी तुम्हाला जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला सांगतो की कसं काय, की साइनला कॉस मध्ये कसं कन्वर्ट करायचं, कॉसला साइन मध्ये कसं कन्वर्ट करायचं. शिफ्ट डिले दिला तर काय होते, ऍडव्हान्समेंट दिला तर या ठिकाणी तुम्हाला काय मिळते, याला थोडंसं बघू डिटेल मध्ये. सगळ्यात पहिले आपण पाहू व्हाय वी यूज AC. त्याच्यात आपण पाहिलं की AC वेव्हफॉर्मचा काय इझिली डिफरन्शिएट करू शकता, इंटिग्रेट करू शकता. आणि डिफरन्शिएट आणि इंटिग्रेट केल्यावरही तुम्हाला जे आहे तुम्हाला या ठिकाणी मिळते AC वेव्हफॉर्म. हेच याला या इंडक्टरला बघा, इंडक्टरला जर मी DC सप्लाय दिला, हा दिला व्होल्टेज, कॉन्स्टंट व्होल्टेज राहते विथ रिस्पेक्ट टू टाइम, चेंज होत नाही. ही वेव्हफॉर्म अशी राहते डीसी ची. जर हा एक 10 व्होल्टचा सप्लाय दिला, 10 व्होल्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम सेम राहतो. मग याला जर दिला, मी काय करतोय, माझ्यासाठी I इज इक्वल टू काय होतं बघा, माझ्यासाठी I इज इक्वल टू काय होता, या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल इथे एक पाहिलं होतं E इज इक्वल टू काय होता, L di/dt. E इज इक्वल टू काय होता, L di/dt. आता पहा काय होते, जसं मी करंट पाहणार, करंट काय होतं, L I इज इक्वल टू 1 upon L इंटिग्रेशन ऑफ E dt. E किती आहे 10, हा काय येणार आहे, हा येणार आहे 1 upon L. हा काय आला, याचा 10 चा इंटिग्रेशन, पहा 10 चा इंटिग्रेशन जर केला तर हा 1 upon L, हा आला 10t. हा काय आला तुमचा आला 10t. पहा काय आला, ही व्होल्टेजची वेव्हफॉर्म, ही काय करंटची वेव्हफॉर्म. करंट कंटिन्युअसली वाढत जाणार. रिझन माहिती आहे का काय झालं, रिझन काय माहिती आहे याच्या मागचं काय झालं, करंट चेंज झाला नाही तर व्होल्टेज किती झाला, 0. करंट जर चेंज झाला नाही, करंट व्होल्टेज जर असा दिला तर तुमचा करंट चेंज होणार आहे का, नाही. करंट जर चेंज झाला नाही की इथे ईएमएफ इंड्यूस होणार का, नाही. ईएमएफ इंड्यूस साठी काय होतं, तुम्हाला काय पाहिजे, एल काय, इंडक्टन्स काय, इंडक्टन्स आहे तुमचा या ठिकाणी कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंड्यूस ईएमएफ. सेल्फ इंड्यूस ईएमएफ साठी तुम्हाला पाहिजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. जी प्रोसेस व्हायला पाहिजे ती काय पाहिजे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रोसेस व्हायला पाहिजे. आणि या प्रोसेस मध्ये जसा फ्लक्स चेंज होणार, फ्लक्स चेंज होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, करंट चेंज व्हायला पाहिजे. करंट चेंज होणार नाही, इथे बघा, इथे बघा, हे ऍक्च्युअली हे डायग्राम मी काय शो काय करते माहिती आहे का तुम्हाला. हा ना ऍक्च्युअली हा झाला शॉर्ट सर्किट, हा झाला तुमचा शॉर्ट सर्किट. कारण ईएमएफ इंड्यूस होऊन जाते, 0 फ्लक्स चेंज होत नाही. फ्लक्स चेंज झाले नाही, फ्लक्स चेंज झाले नाही ते शॉर्ट सर्किट होऊन जाते. करंट इन्फायनाइट कडे तुमचा चालला जातो. जर तुम्ही ही वेव्हफॉर्म 0 टू इन्फायनाइट जर बघत असेल तर हे जे करंट आहे ना, हा बनून जाणार इन्फायनाइट.
करंट इन्फायनाइट केव्हा बनते, जेव्हा तुमचा इंडक्टर काय होते शॉर्ट सर्किट, म्हणजे इंडक्टर डीसी वर वर्क करते का नाही, इंडक्टर डीसी वर वर्क करते का नाही. तर इथे इंडक्टरला जर वर्क करायचं असेल तर तुम्हाला काय द्यायला लागेल, एसी सप्लाय द्यायला लागेल. आणि आपल्या मेजर जे आहे आपण पाहिला पण आपल्या इथे जेवढे ही एनर्जी कन्व्हर्जन होतं इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल असू द्या, मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल असू द्या, याच्यासाठी जे आहे तुम्ही जे आहे यूज करता मॅग्नेटिक डोमेनला आपण पाहिलं की तुम्ही काय केले, तुम्ही जर फ्लक्स कट केले तर ईएमएफ इंड्यूस होते, फ्लक्स कट केले तर काय होते ईएमएफ इंड्यूस होते. आणि सोबत या ठिकाणी पाहिलं करंट कॅरिंग कंडक्टर जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर काय होते, या ठिकाणी काय ते फोर्स एक्सपिरियन्स होते, याच्यावर तुमचा जनरेटर आणि मोटर वर्क करते. तर आपण तर पाहिलं आपण जनरेटर कुठला यूज केला, एसी वाला. का बरं, कारण एसी वर जास्त व्होल्टेज पॉसिबल. आता मोटरची गोष्ट करतो तर मोटरच्या याच्यामध्ये हा जो पॉइंट होता, आय थिंक 6 पॉइंट आहे आपला, या पॉइंट मध्ये बघा की ज्या एसी मोटर आहे आर चीपर दॅन डीसी. जे एसी मोटर राहतात यांना डीसी पेक्षा काय राहतात, स्वस्त राहतात. आणि जे आहे या एसी मोटरना ऑलमोस्ट मेंटेनन्स फ्री पण राहतात. तुम्हाला कळेल तसं पुढे जाऊ की इंडक्शन मोटर जेव्हा पाहणार तुम्ही, एसी मोटर मध्ये कॉमन मोटर जी थ्रू आउट जे आहे युनिव्हर्स यूज केलं जातं त्या मोटरचं नाव आहे इंडक्शन मोटर. सगळ्यात जास्त ॲप्लिकेशन्स आहे इंडक्शन मोटरचे. इंडक्शन मोटर इज एसी मोटर. एसी मोटर काय चीपर आहे, सोबत काय मेंटेनन्स फ्री आहे. या ठिकाणी म्हणू शकतो की जे एसी इक्विपमेंट्स आहे, एसी इक्विपमेंट्स आहे या ठिकाणी काय आर मेंटेनन्स फ्री. जे आहे काय आहे, मेंटेनन्स फ्री आहे, मेंटेनन्स फ्री आहे. सोबत याच्यामध्ये आणखीन एक पॉइंट, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, हे सगळे पॉइंट जे आहे व्हाय वी यूज एसी, हे सगळे पॉइंट याच्यातला प्रत्येक पॉइंट तुम्ही ना यूज करता, प्रत्येक पॉइंट यूज करणार. मी म्हटलं तर बेसिकचे जेवढे हे कंटेंट आहे हे पुढे कुठेतरी यूज होतात. याच्यात एक आणखीन एक पॉइंट सांगतो की एसी जे आहे आपण या ठिकाणी म्हणू इथे स्विच गिअर्स, स्विच गिअर फॉर एसी आर इझी टू डिझाइन. जे आहे स्विच गिअर जे राहणार ते काय राहणार, इझी टू डिझाइन असणार आहे. का बरं, या ठिकाणी तुम्हाला कळेल की आर्क क्विंचिंग जे आपण करतो, आर्क इंटरप्शनची प्रोसेस आपण पाहतो की जेव्हा कॉन्टॅक्ट सेपरेट होतात, जेव्हाही काय होतात कॉन्टॅक्ट काय होतात सेपरेट होतात, तर याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये प्रोड्यूस होते आर्क होते. ही आर्क इंटरप्शन जे करत असतो ते करत असतो आपण करंट झिरो वर. आणि एसी मध्ये नॅचरल करंट झिरो पॉसिबल, एसी मध्ये जे आहे ते पॉसिबल आहे नॅचरल करंट झिरो. डीसी मध्ये ते पॉसिबल नाही आहे. म्हणून याचे जे स्विच गिअरचे पण इक्विपमेंट्स राहतात स्विच गिअर वाले, ते काय आहे इझी टू काय आहे, इझी टू डिझाइन आहे. तुम्ही काय करू शकता, याला काय करू शकता, इझिली काय करू शकता, डिझाइन करू शकता. आता बघा जे नेक्स्ट आहे याच्यामध्ये फंडामेंटल मध्ये हे तर आपण पाहिलं व्हाय वी यूज एसी. आता याच्यामध्ये आपण बघू जनरेशन ऑफ ईएमएफ. आणि जे एसी आहे, एसी वेव्हफॉर्म कशी मिळाली, काय मिळू शकते, काय पॉसिबिलिटी राहते, कसं काय तुम्ही कन्स्ट्रक्शन चेंज केलं तर तुमचा जे आहे वेव्हफॉर्म चेंज होते. सुरुवातीला जेव्हा आपण हे पाहतोय जनरेशन पाहतो आहे ईएमएफचा, या सिच्युएशनला मी सांगतो की या कंडिशन्स आयडियल आहे. प्रॅक्टिकल कंडिशन मध्ये तुम्हाला ते पॉसिबल फंडामेंटल वेव्हफॉर्म मिळणं पॉसिबल होत नाही. तर आपण हे याला स्टार्ट करायच्या आधी सांगतो की या आयडियल सिच्युएशन साठी या सगळ्या गोष्टी आहे, प्रॅक्टिकल साठी असं होत नाही. त्यामध्ये थोडेसे चेंजेस होतात, थोडेसे चेंजेस होतात, खूप काही व्हेरिएशन होत नाही. त्याच्यामध्ये पहा मी काय म्हणतो की मी काय करतो, मला जनरेशन करायचं आहे याचं, तर आपल्याकडे एक कॉमन मेथड पाहिजे होती. तुम्ही काय आहे याला जे आहे एस पोल आणि इथे काय करा, एक कंडक्टर काय करा प्लेस करा, कंडक्टर काय करा प्लेस करा. आपण पाहिलं होतं या प्रोसेसला म्हणतो, या प्रोसेसला म्हणतो इथे जो ईएमएफ इंड्यूस होत असते त्याला म्हणतो आपण डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ. डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ केव्हा म्हणतो की जेव्हा तुमचा कंडक्टर रोटेटिंग आहे और कंडक्टर काय मोशन मध्ये, या ठिकाणी काय कंडक्टर काय मोशन मध्ये. और याला तुम्ही उलटही करू शकता, हे मॅग्नेट इथे देऊन त्या कंडक्टर काय करा स्टेशनरी करा, जो प्रॅक्टिकल वे
जो काय तुमचा प्रॅक्टिकल वे आहे की तुम्ही काय करा, कंडक्टर इथे ठेवा, मॅग्नेटिक फील्ड तुम्ही काय करा रोटरवर ठेवा आणि त्याला काय करा फिरवा. त्याला काय करा तुम्ही काय करा फिरवा. तुमचं काय झालं तरी कंडक्टर स्टेशनरी, इथे काय झाला कंडक्टर स्टेशनरी झाला, पण जो आहे मॅग्नेटिक फील्डच्या रिलेट मध्ये जर पाहिलं, मॅग्नेटिक फील्डच्या जर रिलेट मध्ये पाहिलं तर तुमचा जो आहे जो प्रोसेस होणार ती काय होणार आहे डायनॅमिकली इंड्यूस जी आहे ईएमएफ ची प्रोसेस होणार आहे. तर यामध्ये इथे आपण पाहिलं होतं की जो ईएमएफ इंड्यूस होते तो होते E इज टू B L V sin थीटा. हा काय होते BL V sin थीटा. याच्यामध्ये आपण पाहिलं तर B काय होते तुमची फ्लक्स डेन्सिटी, L काय होता तुमचा या ठिकाणी ऍक्टिव्ह लेग, V होती वेलोसिटी आणि जो आहे थीटा, थीटा इज द अँगल बिटवीन फ्लक्स डेन्सिटी अँड वेलोसिटी. जे आहे फ्लक्स डेन्सिटी आणि वेलोसिटी मधला जो अँगल राहते तो काय राहते तुमचा या ठिकाणी काय राहते तो राहते थीटा. आता यावेळेस मी याला फिरवतो अँटी क्लॉकवाईज. याच्या मागे एक रिझन आहे की तुम्हाला कळलं पाहिजे, ठीक आहे. याच्या मागे एक रिझन आहे, अदरवाइज तुम्हाला जे आहे जसं पुढे जाणार तसं तुम्हाला सांगेन की कसं काय याला क्लॉकवाईजच का फिरवतात म्हणून. पण इथे अँटी क्लॉकवाईज फिरवत आहे, फक्त तुम्हाला अँगल कळले पाहिजे, अँगल कळले पाहिजे. हाच एक मोठो आहे, याच्यासाठीच मी याला अँटी क्लॉकवाईज फिरवतो. आता बघा जसं याला तुम्ही फिरवता इथे काय येणार आहे, इथे वेलोसिटी येणार आहे, इथे नॉर्मल वेलोसिटी येणार, इथे येणार आहे अँग्युलर वेलोसिटी. या इक्वेशन मध्ये जर तुम्हाला नॉर्मल वेलोसिटी देत असेल तर याच्यावर जर पाहत असेल तर ही राहणार आहे ओमेगा, ज्याला म्हणतो आपण अँग्युलर वेलोसिटी. इथे बघा वेलोसिटी कशात राहते, वेलोसिटी राहते मीटर पर सेकंड, अँग्युलर वेलोसिटी काय आहे रेडियन पर सेकंड. अँग्युलर वेलोसिटी काय आहे रेडियन पर सेकंड मध्ये. या दोन्ही गोष्टीला समजून घ्या की वेलोसिटी तुम्ही जी आहे, वेलोसिटी जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा जो मोशन राहते तुमचा तो राहते ट्रान्सवर्स मोशन, ठीक आहे. ट्रान्सवर्स मोशन काय तुम्ही सरळ चालले, तुम्ही काय झाले सरळ चालले. हा जो हा कोणता आहे तुमचा, हा जो मोशन आहे याला म्हणतो आपण रोटेशनल मोशन. जर रोटेशनल मोशन असेल तर तुम्ही काय करता यूज करता रेडियन. या ठिकाणी जे आहे तुम्ही काय करता अँग्युलर वेलोसिटी यूज करता. जर रोटेशनल मोशन ट्रान्सफर मोशन असेल तर तुम्ही नॉर्मल वेलोसिटी, या वेलोसिटीला याला कन्वर्ट करू शकतो आपण ओमेगा मध्ये, याला कन्वर्ट करू शकतो आपण ओमेगा मध्ये जी आहे तुमची अँग्युलर वेलोसिटी मध्ये. आता बघा मी काय करतो इथे तुम्हाला माहिती आहे की साइन ची बात, जर साइन फंक्शन बद्दल जर बघायचं असेल साइन थीटा साइन थीटा, पहिले तर आपण साइन बद्दल बघू मग थीटा बघू. जर साइन फंक्शन पाहत असेल तर साइन फंक्शन काय, साइन फंक्शन आहे की ज्याची प्रत्येक इन्स्टंटला काय आहे व्हॅल्यू काय होते चेंज होते. ईच अँड एव्हरी इन्स्टंटला काय होते त्याची काय होते व्हॅल्यू काय होते चेंज होते. हा तुमचा साइन फंक्शन आहे. साइन फंक्शन सगळ्यांना माहिती आहे. आता बघा या ठिकाणी मी काय करतो की साइनची जी व्हॅल्यू पाहता तुम्ही, साइनची व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू होती फक्त साइनची, ही काय एक तर +1 नाही तर काय -1. साइन जर तुम्ही पाहिला तर साइनचा ऍक्च्युअल काय असतं याच्यासोबत मॅग्निट्यूड नाही लावली, याला कशाने मल्टिप्लाय नाही केलाय. तर जो साइन फंक्शन आहे त्याची व्हॅल्यू जी आहे लिमिट करते +1 to -1 मध्ये. आता अशा वेळेस जर एखादं प्लस असेल तर या ठिकाणी हे जे आहे याची काय मिळणार तुम्हाला, याची मिळणार आहे मॅक्सिमम व्हॅल्यू. याला बघायला येतो, याला येतो स्मॉल e इज इक्वल टू हा मिळाला मॅक्सिमम, याला म्हणतात em काय आहे तुमचा, याला म्हणतो आपण जी आहे जी पीक, जी आहे ती पीक मिळालेली आहे ना पॉझिटिव्ह पीक. इथे काय येणार आहे निगेटिव्ह पीक येणार आहे. हे काय राहणार आहे, हे काय राहणार आहे अल्टरेशन मध्ये राहणार आहे. हे काय राहणार आहे अल्टरेशन मध्ये राहणार. कधी पॉझिटिव्ह मिळणार कधी काय मिळणार निगेटिव्ह मिळणार. मी काय घेणार पीक लिहून दिली की जे आहे ही हायेस्ट मॅग्निट्यूड पॉसिबल आहे, ही प्लस असू शकते मायनस, डिपेंड करते साइन, डिपेंड करते साइन वर. आता बघा लिहितो याला लिहितो साइन थीटा, याला काय लिहितो साइन थीटा. आता ही जी आहे हा जो तुम्हाला मिळाला हा मिळाला तुमचा ईएमएफ इंड्यूस E = EM sin थीटा. पण इथे मी sin थीटा मेंशन केला. आता या थीटाला थोडासा चेंज करू, थीटाला चेंज करा. या थीटासाठीच फक्त ओमेगाची जी डायरेक्शन आहे जी आहे अँग्युलर वेलोसिटी आहे त्याची डायरेक्शन ही घेतली. आता बघा जर मी म्हणतोय मॅग्नेटिक फील्ड, जर मी म्हणतोय मॅग्नेटिक फील्ड काय राहते और मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी काय राहते, ही राहते तुमची नॉर्थ टू साऊथ. मी काय करतो याला दाखवतो या डायरेक्शन, मी दाखवतो याला या डायरेक्शन, हे दाखवतो डायरेक्शन. ही आहे तुमची फ्लक्सची डायरेक्शन जी या केस मध्ये चेंज होत नाही, या केस मध्ये चेंज होत नाही. हे स्पेसिफिक असं दाखवतो आहे ज्याच्यामुळे तुम्हाला हे प्रॉपरली कळेल. दादा हे आहे,
या मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये तुम्ही काय केलं कंडक्टरला काय केलं प्लेस केलं का या कंडक्टरला काय प्लेस केलं याला मी दाखवून देतो ही फ्लक्स डेन्सिटीची डायरेक्शन हा आहे तुमचा कंडक्टर याला आपण दाखवून देऊ याला जे आहे ऍक्टिव्ह लिंक दाखवून देऊ ओके आता बघा हायेस्ट ईएमएफ इंड्यूस केव्हा होते हायेस्ट ईएमएफ इंड्यूस होते जेव्हा हा कंडक्टर हा असा राहते या पोझिशनला बघा या पोझिशनला काय असते हायेस्ट काय असते ईएमएफ इंड्यूस होत असते ठीक आहे जर असं असेल म्हणजे काय मी काय करतो पहा इथे जे आहे हे पहा हे लाईन्स ऑफ फोर्स आहे आणि हा कंडक्टर काय परपेंडिक्युलर मी याला दाखवतो याला शो करतो मी याला दाखवतो की हा कंडक्टर समजून घ्या हा स्ट्रेट लाईन मध्ये असेल ठीक आहे हा एक ऍक्सिस दाखवतो बघा हा एक ऍक्सिस दाखवतोय ज्या ऍक्सिसच्या लंब जो काय आहे त्या इथे असेल ज्या ऍक्सिसला आपण मेन्शनही केलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये याला ना मॅग्नेटिक न्यूट्रल ऍक्सिस म्हणतो याला ना आपण मॅग्नेटिक न्यूट्रल ऍक्सिस म्हणतो पहा हा ऍक्सिस पहा जेव्हा फ्लक्स डेन्सिटी आणि कंडक्टर जे इथे राहणार हा जो आहे या ठिकाणी ईएमएफ इंड्यूस किती होत असते हा ईएमएफ इंड्यूस होत असते इथे होत असते 0 ईएमएफ इंड्यूस काय असते 0 होत असते रीजन काय होतं रीजन होतं हा होता तुमचा वेलोसिटी कंपोनेंट जो तुम्ही द्यायचा हा इकडला काय असते इकडे वेलोसिटी कंपोनेंट आहे तुम्ही गेला काय करताय अँटी क्लॉकवाईज फिरताय ना तुम्ही काय करताय अँटी क्लॉकवाईज इथे वेलोसिटी कंपोनेंट इथे दाखवला इथे एक वेलोसिटी कंपोनेंट इथे दाखवला मला सांगा अँगल बिटवीन फ्लक्स डेन्सिटी आणि वेलोसिटी किती झाला 0 का बरं हे काय झालं पॅरलल मध्ये किती अँगल राहते 0 राहते इथे किती झाला अँगल किती झाला 0 झाला पण मी ऍक्सिसला घेतो इथे जो अँगल जर 0 झाला तर इथे थीटा किती झाला 0 थीटा किती झाला या ठिकाणी काय झाला 0 झाला आता बघा मी याला रोटेट करतो आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मी काय करतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आता मी याला रोटेट करतोय तर हा याचा अँगल करणारा चेंज होणार आहे हा अँगल घेतो मी थीटा हा अँगल काय घेतो मी थीटा बद्दल काय कमेंट जर मी म्हटलं अँग्युलर वेलोसिटी मी म्हटलं की अँग्युलर वेलोसिटी आहे 314 रेडियन पर सेकंड एखाद्या स्पीडनी त्याला फिरवतोय एखाद्या स्पीडनी काय करतोय मी काय करतोय रोटरला काय करतोय फिरवतोय मी सध्याचं एक अचीव करून घेतलं 314 जे आहे रेडियन पर सेकंडनी काय करतोय त्याला काय करतोय फिरवतोय त्याचं स्पीड हे जे आहे हा ओमेगा काय आता फिक्स राहणार हा काय राहणार हा फिक्स राहणार सोबत अँगल बद्दल कमेंट करतो मी असा काय घेतला जो अँटी क्लॉकवाईज घेणार हवा जे अँटी क्लॉकवाईज अँगल असतात ठीक असतात पॉझिटिव्ह जे अँटी क्लॉकवाईज जे अँगल असतात नेहमी आपण कॉलेजमध्ये और स्कूलमध्ये जे अँगल मेजर केले हा असा अँगल याला म्हणायचं आपण 60 डिग्री पहा याला नेहमी काय घेतलं अँटी क्लॉकवाईज असेल म्हणून मी याला तुम्हाला जे आहे कळलं पाहिजे स्पेसिफिक कळलं पाहिजे की हा थीटा कसा काय आला आणि या थीटा जर मी पॉझिटिव्ह कसे घेऊ राहिले म्हणून मी याला काय केलं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवतो ठीक आहे आता मला एक सांगा ओमेगा तर फिक्स आहे ओमेगा चेंज होतो कारण तुम्हाला काय आहे तुम्हाला फ्रिक्वेन्सी काय ठेवायची असते कॉन्स्टंट ठेवायची असते फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट साठी तुम्ही काय करता स्पीड ऑफ अल्टरनेटर कधीच चेंज करत नाही त्याला ना तुम्ही सिंक्रोनस अल्टरनेटर म्हणता सिंक्रोनस म्हणजे काय की जो एका स्पीडवर फिरेल त्याची असते जी स्पीड असते सिंक्रोनस स्पीड आता तुम्ही याला फिक्स केलं पण हा थीटा काय उराला थीटा प्रत्येक इन्स्टंटला चेंज होईल थीटा काय उराला प्रत्येक इन्स्टंटला काय उराला चेंज होईल हा पहा इथे थीटा 0 होता इथे आला पॉझिटिव्ह वाढत गेला इकडे किती आला इथे इथे 90 डिग्री इकडे किती आला 180 डिग्री इथे पुन्हा फिरत गेला 360 डिग्री एक सायकल जी कंप्लीट करेल हा जो कंडक्टर आहे एक जेव्हा रिव्होल्यूशन कंप्लीट करेल तेव्हा आपण म्हणू 360 डिग्री झाला 360 डिग्री आता थीटा चेंज होऊ राहिला विथ रिस्पेक्ट टू टाइम थीटा जो चेंज होऊ राहिला विथ रिस्पेक्ट टू टाइम ओमेगा चेंज नहीं होता ओमेगा जो है तुमचे जे एंगुलर वेलोसिटी है ती क्या होता है चेंज नहीं होता है चेंज होता है तुमचा थीटा तर या वेळेस पहा थीटा विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होता है तुम्हाला बस साधं युनिट मॅचिंग करायचं पुढे जाऊन एकदा पण बघू की युनिट मॅचिंग ओमेगाचं युनिट काय आहे एंगुलर वेलोसिटीचा रॅड पर सेकंड रेडियन पर सेकंड थीटाचं युनिट काय असते रेडियन तुम्हाला काय करायचं युनिट पाहायचं आहे तर थीटा इज इक्वल्स टू तुम्ही म्हणू शकता ओमेगा मल्टिप्लाय बाय टी थीटा इज इक्वल्स टू काय म्हणता तुम्ही ओमेगा मल्टिप्लाय बाय काय म्हणतात 3 टी म्हणता किंवा ओमेगा फिक्स आहे टाइम चेंज होऊ राहिला जसा जसा टाइम चेंज होतो तसा तसा तुमचा थीटा चेंज होतो
आहे. तुम्ही काय केलं, इथनं रिव्हॉल्युशन स्टार्ट केलं, एका सेकंद नंतर पाहिलं तर कंडक्टर इथे आला, एका सेकंद नंतर काय झालं, कंडक्टर इथे आला, वेलोसिटी चेंज नाही झाली, ज्या स्पीडने तुम्ही फिरवता ती स्पीड कॉन्स्टंट आहे, पण चेंज काय झाला तुमचा थीटा, थीटा चेंज होण्यासाठी ओमेगा पी सुद्धा काय चेंज झाला, टाइम चेंज झाला, तुमचा काय झाला, टाइम चेंज झाला. आता मी याला पुट करतो या इक्वेशन मध्ये, मला इक्वेशन दिसते E इज इक्वल्स टू Em sin ऑफ ओमेगा टी. हे जे इक्वेशन आहे माझं, हे इक्वेशन आहे माझ्या, जे आहे ईएमएफ इंड्यूसचा जो आहे तुमचा, ज्याचा नेचर आहे अल्टरनेट. हा कोणता आहे, एसी व्होल्टेज आहे, हा कोणता व्होल्टेज आहे, एसी व्होल्टेज आहे. विथ रिस्पेक्ट टू साइन हा काय उराला, या ठिकाणी काय उराला, चेंज होईल. ओके, आता हे जे आहे ते कंटिन्युअसली चेंज होत जाणार आहे. सगळ्या कंडिशन आयडियल म्हणतोय, आयडियल म्हणतोय म्हणून हा मी याला आपण आयडियल कंडिशन मध्ये जेव्हा म्हणतो तर त्याला म्हणतो आपण फंडामेंटल. फंडामेंटल म्हणजे काय की याच्यात तुम्हाला फक्त एकच वेव्हफॉर्म मिळाली, ती वेव्हफॉर्म होती अशी. हे आयडियल वेव्हफॉर्म जे तुम्ही पाहणार, जे तुम्हाला लागत असते प्रत्येक वेळेस, हे लागते आयडियल. याच्यात कधी कधी काय होते, याच्यामध्ये हार्मोनिक्स येऊन जातात. हार्मोनिक्स काय असतात की अननेसेसरी जे अनवॉन्टेड कंपोनेंट्स होऊन जातात, ऍड होऊन जातात, जे या वेव्हफॉर्मला काय करतात, डिस्टॉर्ट करतात. पहा इथे काय केलं मी, एक वर्ड यूज केला, वेव्हफॉर्मला काय करतात, डिस्टॉर्ट करतात. तर काही फंडामेंटल्स, काही जे आहे फंडामेंटल्स या ठिकाणी डेफिनेशन्स जे आहेत, ज्याला आपण म्हणून टर्मिनॉलॉजी आहे, त्या या ठिकाणी बघू की वेव्हफॉर्म नक्की काय राहते. इथे वेव्हफॉर्म नक्की काय राहते, जर मी वेव्हफॉर्म बघत असेल, जर इथे पाहतोय, सगळ्यात पहिले पहा मी फंडामेंटल जे आहे याला म्हणतो टर्मिनॉलॉजी, जे पाहतोय पहा कुठल्या कुठल्या मला पाहिजे. पहिल्यांदा आहे माझा वेव्हफॉर्म, ठीक आहे. नेक्स्ट आहे या ठिकाणी आपण याला पाहून घेऊ, पहिले आहे वेव्हफॉर्म, नेक्स्ट आहे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, नेक्स्ट आहे तुमची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. यानंतर जे आहे त्याच्यानंतर आहे तुमचा अल्टरेशन अँड सायकल, अल्टरेशन अँड सायकल. नेक्स्ट आहे इथे जर बघतो आहे तर टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. आणि लास्ट आहे तुमचा, जे मी म्हटलं होतं की तुम्हाला जसं जसं पुढे जाईल तसं तसं सांगेन, तर लास्ट आहे तुमचा या ठिकाणी अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर वेलोसिटी अँड फ्रिक्वेन्सी, तर प्रत्येक जे आहे इथे जे म्हटलं हे जे टर्मिनॉलॉजी आहे रिगार्डिंग तुमच्या जे वेव्ह जे आहे तुम्हाला जे फंडामेंटल एसी वेव्हफॉर्म मिळाले, जे जनरेशन आता केलं त्याच्या रिगार्डिंग. तर सगळ्यात पहिले बघा वेव्हफॉर्म काय राहते. वेव्हफॉर्म काय राहते, वेव्हफॉर्म राहते एनी क्वांटिटी विच चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, और याला म्हणतो आपण प्लॉट ऑफ, जे आहे हा काय वेव्हफॉर्म, काय वेव्हफॉर्म इज द प्लॉट ऑफ क्वांटिटीज which changes with respect to time, जे आहे याला आपण म्हणतो वेव्हफॉर्म. वेव्हफॉर्म ही पण पॉसिबल आहे. इथे जे आहे क्वांटिटी राहणार, इथे म्हटलं व्होल्टेज जो आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत राहणार, ही का म्हटलं आपण व्होल्टेजची वेव्हफॉर्म. इवन वेव्हफॉर्म ही अशी पण पॉसिबल आहे. याला पण काय म्हणतो आपण वेव्हफॉर्मच म्हणतो. वेव्हफॉर्म काय फक्त जे आहे याला म्हणतो प्लॉट ऑफ क्वांटिटी विच चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. चेंज नसेल मग तरी चालेल, या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू टाइम तिथे मॅग्निट्यूड चेंज नाही झाली तर तरी त्याला काय म्हणू आपण, त्याला म्हणू या ठिकाणी वेव्हफॉर्म. वेव्हफॉर्म मध्ये बघा, वेव्हफॉर्म मध्ये बघा की वेव्हफॉर्म मध्ये काय आहे, वेव्हफॉर्म मध्ये तुमचा जो ऍक्सिस आहे, तुमचा जो आहे ऍक्सिस म्हणजे काय तुमचा एक्स ऍक्सिस ज्याला आपण म्हणतो बेसवर नेहमी काय राहणार आहे, या ठिकाणी राहणार आहे टाइम. बेसवर नेहमी काय राहणार आहे, तुमचा काय राहणार आहे, इथे टाइम राहणार आहे. हा बेस आहे, बेसवर काय टाइम आहे, इथे काय राहणार, नेहमी करणार मॅग्निट्यूड. याला म्हणतो आपण वेव्हफॉर्म. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे तुमची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. नेक्स्ट आहे तुमची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. आता वेव्हफॉर्म मध्ये आपण आपली जी वेव्हफॉर्म पाहिजे होती, वेव्हफॉर्म होती E इज इक्वल्स टू Em sin ऑफ ओमेगा t.
पहा इथनं जेवढाही या पाहणार आहे, जेवढाही टर्म्स पाहणार आहे, इंस्टंटेनियस व्हॅल्यू का राहते, अल्टरेशन का राहते, सायकल का राहते, टाइम का राहते, फ्रिक्वेन्सी का राहते, अँग्युलर वेलोसिटी का राहते, आणि सोबत आपण पाहणार आहे अँग्युलर वेलोसिटी आणि तुमचे जे आहे फ्रिक्वेन्सीचं रिलेशन काय राहते. आता बघा इंस्टंटेनियस व्हॅल्यू काय, जर मी या वेव्हफॉर्मला ड्रॉ करत असेल तर या वेव्हफॉर्मला ड्रॉ करत असताना हा इथे येणार आहे तुमचा आहे टाइम, इथे काय येणार आहे तुमचा येणार आहे व्होल्टेज. कोणता व्होल्टेज? हा येणार आहे ई, हा येणार आहे ई. पहा काय करतो, मला एक सांगा ईएम चेंज होणार आहे का कधी? जे आपण पाहिलं बीएलबी चेंज होत आहे का? ते फ्लक्स डेन्सिटी चेंज होते, वेलोसिटीला कॉन्स्टंट करतात, ऍक्टिव्ह लेंथ कॉन्स्टंट राहते. एकदा कन्स्ट्रक्शन झालं चेंज का होते? हा चेंज होते, साइन चेंज होते, हाइट चेंज होते, ओमेगा चेंज होत आहे का? अँग्युलर वेलोसिटी चेंज होते का? नाही. चेंज का होते? टाइम. पहा काय करतोय ईएमएफ वर्सेस टाइमचा काय करतोय प्लॉट करतोय. हा प्लॉट मला पहा कसा मिळाला, हा प्लॉट मिळाला मला असा, हा काय मिळाला प्लॉट का मिळाला मला असा मिळाला. याच्यामध्ये जर मी पीक पाहत असेल, ही जी आहे इथली पीक व्हॅल्यू मला मिळाली ईएम, इथे काय आहे मला मिळाली मायनस ईएम. पहा हे जे आहे जी मॅग्नीट्यूड ऑफ ई, पहा कोणती क्वांटिटी आहे आता स्मॉल ई. स्मॉल ई काय आहे? स्मॉल ई विथ रिस्पेक्ट टू टाइम का होता है चेंज होता है. ही ईएम चेंज झाली, ही ईएम तुम्हाला एका इन्स्टंट वर मिळाली. ही ईएम का मिळाली? एका इन्स्टंट वर मिळाली. तो इन्स्टंट राहते याला म्हणतो आपण आय ते 0, आय तुमचा पाय बाय 2, आय तुमचा पाय, आणि याला म्हणता हा आहे तुमचा 3 पाय बाय 2 आणि हा आहे तुमचा पाय. हे काय आहे? विथ रिस्पेक्ट टू. इथे जर पाहिलं हे काय पाय बाय 2 पाय, 3 पाय बाय 2 हा काय आहे पाय. इथे काय म्हटलं विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत आहे. पण मी हे जे पाय लिहितोय, पाय काय राहते तुमचं? पाय काय राहते? पाय राहते तुमचा, हा राहते तुमचा अँगल, हा काय तुमचा, हा काय तुमचा अँगल आहे. रेडियन वाला अँगल पाहताय तुम्ही, तर इथे जे आहे या ऍक्सिस वर पहा, इथे ऍक्सिस वर बघा, ऍक्सिस वर पहा मी काय केलं तर विथ रिस्पेक्ट टू टाइम केलं होतं, पण या साइनचं पहा, साइनच्या आतमध्ये टाइमला काय केलं मल्टिप्लाय केलं कशाने? ओमेगाने. तर हा काय ते टी आहे, याला काय म्हणू आपण इथे म्हणून देऊ, याला म्हणून देऊ ओमेगा टी, ज्याचं युनिट राहणार आहे तुमचं रॅड. युनिट काय राहणार आहे? रेडियन. साइनच्या मध्ये जो अँगल आहे सरळ आहे ना, साइन जेव्हा चेंज होते त्याच्या आतमधला अँगल चेंज झाला तर कधी हे होते, त्याचा अँगल कसं चेंज होऊ राहिला? विथ रिस्पेक्ट टू टाइमच चेंज होऊ राहिला. काय होऊ राहिला? विथ रिस्पेक्ट टू काय होऊ राहिला? टाइमच चेंज होऊ राहिला. जी क्वांटिटी पहा काय म्हणतात, जी क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, इथे ओमेगा चेंज नाही होत आहे, चेंज का होता टाइम. आणि फायनली टाइम जर चेंज झाला तर चेंज कोणती क्वांटिटी होऊ राहिली तुमची? ही काय होऊ राहिली ई. तर या ई ला जी पण क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होते त्याला आपण म्हणत असतो इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. त्याला काय म्हणतो आपण? ही काय राहते? ही राहते तुमची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, जी व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू टाइम मध्ये चेंज होते आणि याला नेहमी इंडिकेट करतात स्मॉल लेटरने. स्मॉल लेटर काय? ई और स्मॉल व्ही और आय. या स्मॉल लेटरने काय करतात? याला काय करतात? इंडिकेट करतात. आता तुम्ही म्हणाल सर हे काय आहे? या ठिकाणी जर तुम्हाला सांगितलं की 2017 च्या पेपर मध्ये हा एक क्वेश्चन आला होता की इथे इन्स्टंटेनियस व्हॅल्यूज कशाने शो करतात. 2017 जो पेपर कॅन्सल झाला, जो पेपर कॅन्सल झाला होता, ज्या पेपरची री एक्झाम झाली होती त्या पेपरची गोष्ट करतोय, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आला होता की या ठिकाणी जे आहे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू तुम्ही कशाने शो करता. ओके, तर ती नेहमी शो करता स्मॉल लेटरनी. तुम्ही थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करा. नेहमी मी लिहिताना याला असं लिहिलं E = L di/dt. मी कधी ना कॅपिटल लेटर्स नाही यूज केले, मी ना कॅपिटल लेटर नाही यूज केले. रिझन पहा काय होतं, ही विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत आहे. पहा जेव्हाही तुम्ही ईएमएफ इंड्यूस दाखवता तेव्हा स्मॉल ई नीच दाखवलं मी. जेव्हाही आतापर्यंत जेव्हा एब्रिव्हिएशन्स यूज केले, मी जेव्हा एब्रिव्हिएशन्स यूज केले, जेव्हा तुम्ही पहा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन त्याच्यामध्ये तुम्ही ना इथे बघा की मी स्मॉल E = L di/dt लिहिलं, याला कधीच कॅपिटल आय ने लिहिलं. कारण काय? जेव्हा करंट चेंज होते, जेव्हा काय ते करंट चेंज होते, हा इंडक्टर त्या करंट चेंजला काय करते? अपोज करते.
पण त्याच्यासाठी करंट चेंज व्हायला पाहिजे. करंट चेंज होऊ राहिला विथ रिस्पेक्ट टू टाइम. करंट का होरायला चेंज हो राहिला विथ रिस्पेक्ट टू टाइम. कोणती क्वांटिटी चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम? इन्स्टंटेनियस जी क्वांटिटी और इन्स्टंटेनियस जिला मध्ये होतो ते म्हणतो इन्स्टंटेनियस व्हॅल्यू राहते. हे इन्स्टंटेनियस म्हणजे काय की याची व्हॅल्यू प्रत्येक इन्स्टंटला काय आहे वेगळी आहे. प्रत्येक इन्स्टंटला काय वेगळी आहे. तुम्ही जर बघा इथे 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 प्रत्येक इन्स्टंटला काय आहे व्हॅल्यू काय आहे तुमची काय आहे चेंज होते चेंज. आता नेक्स्ट याच्यावर अल्टरेशन काय राहते आणि सायकल काय राहते. आता सायकल बद्दल पहिले पाहू. सायकल काय राहते? सायकल राहते ज्या टाइम इंटरवल नंतर पहा काय म्हणतो इथे जर तुम्ही अल्टरनेटिव्ह पाहता इथे जर पाहता हे अल्टरनेटिव्ह वेव्हफॉर्म पाहता याच्यासाठी याला पहा याला बघा हा जर याच्यात काय केलं तर कंडक्टर प्लेस केला हा एनपोल हा काय एसपोल हा काय होणार रोटेट होत आहे. रोटेट होत असताना हा काय ना इथे ना ठीक आहे इथे हा म्हणजे 1 1 मग या पोझिशनवर येणार इथे येणार 1 नंतर इथे येणार याला म्हणतो 1 2 3 मग या पोझिशनला 4 आणि शेवटी कुठे येणार 5 वर. आता याच्यानंतर काय होतं हे रिपीटेशन चालू होतं. याच्यानंतर काय होणार आहे हे रिपीटेशन चालू होणार ज्या पॉइंट नंतर रिपीटेशन चालू होते याच्यानंतर काय रिपीटेशन चालू होतं याच्यानंतर काय होणार हेच मिळणार. म्हणजे ही काय झाली एक जे आहे एक तुमची झाली सायकल. ही काय झाली एक सायकल इथनं याला फिरवला हा आला इथे इथनं इथे आला इथनं काय आला या पॉइंटवर पुन्हा वापस कुठे आला इथे याने काय केलं कंप्लीट काय केली याची काय केली एक सायकल केली. याला म्हणतो आपण एक सायकल. ही काय आहे सायकल आहे. आता याच्यामध्ये बघा कसं याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो. इथे बघा हा कंडक्टर आहे ना हा कंडक्टर आहे. पहा इमॅजिन करा थोडासा इथे या ठिकाणी मी दाखवतोय मॅग्नेट हा एनएस आहे. पहिले काय दाखवतो मी या ठिकाणी याला अँटी क्लॉकवाईज फिरवला होता हा इकडे चालला होता हा इकडे चालला होता ठीक आहे. हा आहे तुमचा 1 हा आहे तुमचा 1 डॅश ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इथे तुमचा हा इथे हा कोणता आहे हा आहे तुमचा इथे पण काय 1 आला इथे काय 1 डॅश हा इकडे आला इथे आला. आता याच्यानंतर हा कुठे येते या पॉइंटवर येते. या पॉइंटवर काय येणार आहे आता पहा या पॉइंटवर काय आला 1 आणि इथे काय आला 1 डॅश आला. आता या 1 डॅश वर पहा काय झालं इथे आधीच्या पोझिशनवर या पोझिशनवर पहा काय चेंजेस झालं. आधी इकडे जेव्हा हा होता त्याच्यावर जो फोर्स लागत होता तो काय अपवर्ड होता. आता जसं इकडे आला हा काय आला डाऊनवर्ड आला याचे फोर्सच्या डायरेक्शन काय झालं उलट झाले. याच्या फोर्सेसच्या डायरेक्शन काय झालं उलट्या झाल्या. जसं फोर्सेसच्या डायरेक्शन उलट्या झाल्या या ठिकाणी पण त्याला म्हणतो की तिथे काय आलं अल्टरेशन आलं. तिथे याला म्हणत असतं की जे आहे ते आहे अल्टरेशन. हे जे आहे हे आहे तुमचं अल्टरेशन. अल्टरेशन म्हणजे काय सायकलचा जो हा पार्ट आहे याच्यानंतर काय होणार आहे हे पॉझिटिव्ह अल्टरेशन ही काय तुमची निगेटिव्ह अल्टरेशन. म्हणजे जेव्हा कंडक्टर इकडे मूव्ह होत होता त्याच्यावर सगळ्या ठिकाणी फोर्स काय लागला अपवर्ड लागला. हा इकडे याच्यावर वेलोसिटी कंपोनंट जो पाहत होता आपण ज्याला म्हणायचं तो कुठे झाला वरती झाला इथपर्यंत आला इथे वरती आला इथे वरती आला. पण जसं इकडे इकडे गेलं आता वेलोसिटी कंपोनंट गेला डाऊनवर्ड याला म्हणतो इथे काय झालं इथे काय झालं अल्टरेशन झालं. पोझिशन बघा शिफ्ट झालं. पोझिशन काय झालं शिफ्ट झालं. तर हे जे आहे याला म्हणत असतो आपण याची याला म्हणतो ही जी टर्मिनॉलॉजी आहे या टर्मिनॉलॉजीला आपण जे आहे इथे म्हणत असतो त्याला म्हणत असतो आपण अल्टरेशन. आता या अल्टरेशन मध्ये बघा इथे जे सायकल आहे सायकलला एका सायकलला जो टाइम लागतो कंप्लीट व्हायला एका सायकलला इथे बघा एक सायकल केव्हा मिळाली जेव्हा तुम्ही एक रिव्हॉल्यूशन केलं. बघा एक सायकल केव्हा मिळाली जेव्हा तुम्ही काय केलं एक रिव्हॉल्यूशन केलं. एक जर सर्क्युलर रिव्हॉल्यूशन करतात कंडिशन्स पुन्हा की दोनच पोल हे सगळ्या गोष्टी सांगतोय हे दोनच पोल आहे. आणि इथे काय केलं या रोडने काय या रॉडने और हा जो कंडक्टरने काय केला एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट केली. मला एक सांगा हा एक रिव्हॉल्यूशन जेव्हा कंप्लीट करेल तर किती अँगल येणार आहे. इथे जर तुम्ही अँगल बघा तर इथे जो अँगल येणार आहे तो येणार आहे 360 डिग्री. जर अँग्युलर मध्ये जर तुम्ही बघायचं तर तो किती येणार आहे तो येणार आहे 2π म्हणा और काय म्हणा 360 डिग्री म्हणा. किती एकाच पूर्ण रिव्हॉल्यूशन केला ना. तर आता जो टाइम ज्याच्यामध्ये आता हे एक रिव्हॉल्यूशन जे केलं हे मेकॅनिकल मध्ये केलं. पहा काय केलं या सेंटेन्सला ना लक्षात घ्यायचं और मराठीमध्ये लिहून घ्यायचं तुमच्या नोट्स मध्ये की इथे जे रिव्हॉल्यूशन होत आहे ते कोणते मिळते ती आहे मेकॅनिकल क्वांटिटी.
ही कोणती आहे? ही कोणती आहे? मेकॅनिकल क्वांटिटी आहे. और हा जो एक सर्कल कंप्लीट करता है ही काय आहे? तुमची काय आहे? मेकॅनिकल क्वांटिटी आहे. याला जो अँगल म्हणतो तो म्हणतो मेकॅनिकल अँगल. तो जो राहते तुमचा तो राहते मेकॅनिकल अँगल जो हा कंप्लीट करतो. आणि जी तुम्हाला वेव्हफॉर्म मिळाली, जी तुम्हाला वेव्हफॉर्म मिळाली पहा, मेकॅनिकल एनर्जी काय झाली? कन्वर्ट झाली इलेक्ट्रिकल. मेकॅनिकल एनर्जी काय झाली? कन्वर्ट झाली इलेक्ट्रिकल मध्ये. मेकॅनिकलचा जेव्हा एक रिव्होल्यूशन झालं 360 डिग्रीने जेव्हा तुम्ही फिरवला कंडक्टर, तेव्हा तुम्हाला 360 डिग्री और 2π ची काय मिळाली? वेव्हफॉर्म मिळाली. म्हणजे या सिच्युएशनला मी असं म्हणतो मेकॅनिकल अँगल आणि इलेक्ट्रिकल अँगल काय आहे? सेम. इथे काय आहे? मेकॅनिकल अँगल आणि इलेक्ट्रिकल अँगल काय आहे? सेम आहे. नंतर बघू की या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचं रिलेशन काय आहे. पण इथे सध्या तर हे सेम आहे. याला आपण एक सायकल म्हणतात. या सायकलला म्हणत असतो आपण, जो लागला वेग त्याला आपण म्हणत असतो टाइम पिरियड. ठीक आहे. त्याला म्हणत असतो आपण टाइम पिरियड. टाइम पिरियड बद्दल काही पॉइंट्स लक्षात घ्या. टाइम पिरियड बद्दल जर पॉइंट लागत असेल की ज्या टाइम इंटरवल पर्यंत रिपीटेशन स्टार्ट होत नाही. आता पहा यांनी काय केलं? याची एक सायकल कंप्लीट केली. इथनं काय होणार आहे? रिपीटेशन स्टार्ट होणार आहे ना. इथनं काय होणार आहे? रिपीटेशन काय होणार आहे? स्टार्ट होणार आहे. जर रिपीटेशन स्टार्ट होत असेल, ज्या पॉइंट पासून रिपीटेशन स्टार्ट होत असेल तिथपर्यंतचा जो टाइम आहे त्याला म्हणतो आपण टाइम पिरियड. टाइम पिरियड ऑफ सायकल. आणि या ठिकाणी इथे जर तुम्ही पहा की टाइम पिरियड इज इक्वल्स टू 1 अपॉन काय राहते? फ्रिक्वेन्सी. और तुम्ही आता फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू करते 1 अपॉन काय राहते? टाइम पिरियड. हे फ्रिक्वेन्सी काय आहे? एका सिंपल वर्ड मध्ये सांगतो आणि नेहमी करता लक्षात ठेवा मराठीत लिहायच्या साईडला. जेव्हा शॉर्ट नोट बनवा तेव्हा मराठीत लिहायचा की फ्रिक्वेन्सी काय आहे? फ्रिक्वेन्सी आहे नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड. एका सेकंड मध्ये किती सायकल झाल्या? एका सेकंड मध्ये किती सायकल्स झाल्या त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड. त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. त्याला काय म्हणतो आपण? फ्रिक्वेन्सी म्हणतो. फ्रिक्वेन्सी काय असते? नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड. जर तुम्ही म्हणता आहे, जर इथे आपण म्हटलं की 50 हर्ट्ज आहे, जर आपण म्हटलं 50 हर्ट्ज आहे, 50 हर्ट्ज काय आहे माहिती आहे का? 50 हर्ट्ज आहे 50 सायकल्स पर सेकंड. हे काय आहे? 50 सायकल्स पर सेकंड. जर मला इथे टाइम पिरियड जर बघायचं असेल तर टाइम पिरियड काय राहणार आहे? टाइम पिरियड राहणार आहे 1/50. टाइम पिरियड काय राहणार आहे? 1/50 which is equals to 0.02 सेकंड. टाइम पिरियड काय झाला? 0.02 काय झाला? सेकंड झाला. हे 0.02 सेकंड काय? हा वेळ. टाइम पिरियड कसा डिफाइन केला आपण? टाइम पिरियड डिफाइन केला की एक सायकलला कंप्लीट व्हायला जो वेळ लागतो, एक सायकलला जेव्हा कंप्लीट व्हायला जो वेळ लागतो त्याला काय म्हणतो? टाइम पिरियड. तो किती आहे? 0.02 फॉर 50 हर्ट्ज. 50 हर्ट्ज काय? नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड. और याला आणखीन एका वर्ड मध्ये लिहू शकता नंबर ऑफ ऑसिलेशन्स. ठीक आहे. याला पण तुम्ही ऑसिलेशन म्हणता. याला पण काय म्हणता? ऑसिलेशन म्हणता. ऑसिलेशन म्हणजे काय? टू अँड फ्रो मोशन. पण तो काय आला म्हणजे त्याच्या ओरिजिनल पोझिशनवर वापस आला पाहिजे. त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड. हा इथनं सुरू झाला, हा इथे आला, हा इथनं पुन्हा ते वापस ओरिजिनल पोझिशनवर आला. याला म्हणता तुम्ही एक ऑसिलेशन कंप्लीट झाली. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण? एक ऑसिलेशन कंप्लीट झाली. फक्त आपण वर्ड ऑसिलेशन यूज नाही केला, कारण ऑसिलेशन नेहमी तुम्ही यूज करता एसएचएम मध्ये. ऑसिलेशन वर्ड यूज करता एसएचएम मध्ये रिगार्डिंग पेंडुलम. एसएचएम काय आहे? सिंपल हार्मोनिक मोशन, ज्याच्यामध्ये जो पेंडुलम पाहता तो इकडे झाला, पुन्हा वापस इथे आला, इथे वापस आला. यांनी काय केलं? एक सायकल काय केली? कंप्लीट केली. और याला म्हणतो यांनी एक ऑसिलेशन कंप्लीट. याच्यामध्ये आपण काय करतो? याच्यामध्ये वर्ड यूज करतो ऑसिलेशन. पण ते एसएचएमच्या केसमध्ये इथे जे आहे याला आपण जे यूज करतो वर्ड यूज करतो सायकल. आणि जर आता मला पाहायचं असेल तर मला टाइम पिरियड माहिती आहे, तर आता मला अल्टरेशन साठी किती टाइम लागला? अल्टरेशन साठी जर टाइम लागला त्याचा टाइम किती असणार आहे? हाफ. हे जे आहे ही वेव्हफॉर्म आणि ही वेव्हफॉर्म हे काय असणार आहे? हे असणार आहे आयडेंटिकल. बरोबर. हा एवढा पार्ट पॉझिटिव्ह हाफ सायकलचा निगेटिव्ह हाफ सायकलचा काय असणार आहे? आयडेंटिकल असणार आहे. ही जी वेव्हफॉर्म तुम्हाला दिसणार आहे ही सिमेट्रिकल दिसणार आहे. ही दिसणार आहे सिमेट्रिकल बट अबाउट एक्स एक्सिस.
अबाउट एक्स एक्सिस म्हणजे काय, जेवढा पार्ट वरती आहे तेवढाच पार्ट काय खाली आहे, याला म्हणतो आपण अबाउट एक्स एक्सिस. ओके. जे नेक्स्ट आहे तुमचा या ठिकाणी पाहत होता अँग्युलर वेलोसिटी. अँग्युलर वेलोसिटी अँड फ्रिक्वेन्सी. आपल्याला रिलेशन पाहायचं आहे अँग्युलर वेलोसिटी आणि फ्रिक्वेन्सीचा. जर इथे पाहत असेल अँग्युलर वेलोसिटी काय असते पहा, तुम्हाला काय पाहिजे अँग्युलर वेलोसिटी युनिट लक्षात घ्यायचं. युनिट काय, रेडियन पर सेकंड. याला काय म्हणतात असते, हे असते अँगल टर्न डिवाइडेड बाय टाइम. हा काय असते, हा असते अँगल टर्न डिवाइडेड बाय काय, टाइम. अँगल टर्न म्हणजे काय, जेवढा अँगल टर्न होऊ राहिला विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेडियन पर सेकंड, किती अँगल चेंज होऊ राहिला विथ रिस्पेक्ट टू टाइम. मी जर याला पाहिलं तर मी याला म्हणतो ओमेगा इज इक्वल्स टू, ओमेगा इज इक्वल्स टू, याला पहा मी एका सायकलचा पूर्ण टाइम घेतो, याला म्हणतो 2 डिवाइडेड बाय काय टाइम. एका टाइम पिरियड मध्ये याने किती अँगल टर्न केला, 2 चा. याने काय केला पूर्ण याच्यामध्ये किती, एका या स्पेसिफिक टाइम पिरियड मध्ये किती अँगल टर्न केला, 2 चा. याला आपण 2π/t 1/t काय राहते f. ओमेगा इज इक्वल्स टू काय राहते 2πf. ओमेगा इज इक्वल्स टू काय राहते 2πf. पहा मी डिफरन्शिएट करतोय. मला सांगा इन्स्टंटेनियस व्हॅल्यू कशात दाखवतो. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे काय, जी विथ रिस्पेक्ट टू टाइम वर चेंज होऊ राहिली. जी व्हॅल्यू चेंज होते इन्स्टंट टू इन्स्टंट त्याला आपण म्हटलं इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. पहिला काय दाखवलं, स्मॉल नी दाखवलं. याला पण बघ इथे काय दाखवला, तर इथे पण दाखवला तर ओमेगा टी पण दाखवला होता स्मॉल नी, कारण हा चेंजिंग वाला आहे. स्मॉल क्वांटिटीज कोणत्या राहतात तुमच्या इन्स्टंटेनियस, या कावरेला चेंज होऊ राहिले. हा कॅपिटल टी दाखवला होता, टाइम पिरियड चेंज नाही होणार. एकदा तुम्ही काय केलं, एकदा तुम्ही ओमेगा फिक्स केला, एकदा तुम्ही काय केलं, आपण काय म्हणतो अँग्युलर वेलोसिटी फिक्स आहे. अँग्युलर वेलोसिटी फिक्स आहे म्हणजे 2π ला चेंज होत नाही, चेंज होणार आहे तुमच्या टाइम पिरियड काय झाला, फिक्स झाला. टाइम पिरियड काय झाला तुमचा, फिक्स झाला. याला चेंज करत होते का आपण, टाइम पिरियड काय झाला तुमचा फिक्स. म्हणजे हे जे आहे याला तुम्ही जर दिसत होते त्याला हा इथे कॅपिटल टी ला इथे नंतर 2πf. ठीक आहे. इथे काय झालं आपण केलेलं 2πf. फ्रिक्वेन्सी नेहमी स्मॉल f नीच आपण इंडिकेट करतो. फ्रिक्वेन्सी जी आहे ती नेहमी आपण इंडिकेट करतो स्मॉल f नी. तर या ठिकाणी बघा त्याला ना ओव्हरऑल इक्वेशन मध्ये पुट करतो. ओव्हरऑल जे आहे इक्वेशन मध्ये पुट करतो. तर इक्वेशन मध्ये बघा, इक्वेशन मध्ये काय होत आहे की E इज इक्वल्स टू Em sin ओमेगा t, और याला म्हणा E इज इक्वल्स टू Em sin of 2πf into t. या एवढ्या त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिली, ही कोणती व्हॅल्यू आहे, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो पीक, और याला आपण म्हणतो एम्प्लिट्यूड. हे काय आहे, वेव्हफॉर्मची काय आहे, एम्प्लिट्यूड आहे हायेस्ट व्हॅल्यू. हे आहे तुमची एम्प्लिट्यूड. नेक्स्ट आहे हे काय तुमची फ्रिक्वेन्सी. हे काय तुमची फ्रिक्वेन्सी. हा काय तुमचा टी जो आहे जो विथ रिस्पेक्ट जो काय चेंज होतो, हा तो टाइम आहे, हा काय होत आहे चेंज होतो. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघू याच्या रिगार्डिंग काही न्यूमेरिकल सॉल्व करू, ज्याच्यामध्ये याची जी आयडिया आहे, जे आहे याचे इक्वेशन्स कसे सॉल्व करायचे, काय करायचे याच्याबद्दल काही बेसिक आयडिया